जर तुम्हाला फिरण्याची आवड नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे. वा 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 नमस्कार मित्रांनो, मी रुपेश उत्तम चव्हाण घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन राईड. तर आज आम्ही चाललेलो आहोत एका मस्तपैकी डॅम वरती. 6 वाजले कोकणा हरवला, पुढे चालली रायडिंगला. गिअर टाकून स्पीड वाढवली, पुढे चालली रायडिंगला. अरे वा 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 वा. तसं बघायला गेलं तर आमच्या इतक्या हायर सीसीच्या नाही, त्याची 150 सीसी आहे, माझी 125 सीसी. तर हे बघा मित्रांनो, रायडिंग करण्यासाठी ना फक्त आवड आणि इच्छा पाहिजे. तुमच्याकडे मग 400 सीसी असू दे नाही तर 1000 सीसी असू दे, त्याच्याशी काही मतलब नाही. तर पुढे तुम्ही बघू शकता आहे एक्सप्रेस वे यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आपले स्वागत आहे. तर आपण तिकडे नाव जाऊ शकत, बाईक चालवत नाहीये. बघा सकाळ सकाळी 7 वाजताची ट्रॅफिक आहे. मला चिडचिड होते बाय ट्रॅफिक बघितलं. 18 बघितलं. संडेला तुम्ही बोलता ना भाई, संडेला कोणी बाहेर नाही निघत. हे बघा पब्लिक कचऱ्यासारखी वाहिली जाय निघाले, कचऱ्यासारखी. संडे असतो फिरण्यासाठी. हे बघा बघा पब्लिक. तर रूट भेटलेला आहे आता आम्हाला. इथून सरळ सरळ चाललोय आणि आत्तापर्यंत आम्ही GPS बघून गाडी चालवत होतो, पण आता GPS ला ऐकून गाडी चालवतोय. क्या बात है सर, क्या बात है. आम्ही आहे आकुर्ली विलेज मध्ये सध्या. आकुर्ली विलेज मध्ये आहे सध्या आम्ही. हा रोड चालला आहे पनवेल टू माथेरानकडे. माझे व्हिडिओ खूप सिरियस असतात, मला माहिती आहे. कारण की ते सीन काय की मागून व्हॉइस ओव्हर केल्यानंतर ते व्हिडिओ सिरियसच वाटतात. आता तुम्ही फ्रेममध्ये आहेत, आता फ्रेम हा व्हॉइस जो आहे आता फ्रेममधला, तर तो सिरियस वाटणारच नाही काही. कारण की सिरियस नाही भाई, सिरियस मी आहेच नाही. म्हणजे आजकाल बघायला गेलं ना तर गावाकडचे रस्ते शहरांपेक्षा खूप चांगले झाले. आणि ही सत्य घटना आहे महाराष्ट्रातली. कारण की नॅशनल हायवेचे काय हालत आहेत ना ती बघू शकतो. काय सध्याची परिस्थिती आहे नॅशनल हायवेची. तर मी नॉर्मल हायवेची बोलतच नाही, नॅशनल हायवेची परिस्थिती सांगतोय की काय होतं. आणि सगळीकडे अंडर कन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर सुद्धा हे लोक काय करतात, कन्स्ट्रक्शन झालं ना मग यांना वाटतं आई शपथ पाईप टाकायची तर राहिली हो ना. आणि जो कॉन्क्रीटचा रस्ता बनवलेला असतो तो खोदतात आणि नंतर तो भरून डांबरेचा रस्ता, डांबरचा रस्ता बनवतात. ज्याने डांबर तर खचता ऑफिस खाली. आणि मग आहे तेच ती स्टोरी वापिस. पण मला समजत नाही यांचे ऑडिट्स होतात की नाही काय नाही. फक्त बनवत चालले रस्ते आणि खोदत चालले. अरे भाई खोदताय कशाला मग बनवलेला? तर पहिलीच एक पाईप टाकून ठेवा आणि त्या पाईपातून काय पाईपा टाकायचं तेवढ्या टाकायचं. काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताज्या ताज्या वराचा होईल आता. राणीच्या या माळ्यामध्ये फिरतीच पाणी. ना 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 ना. राणीच्या या मळ्यामध्ये घुसशील काय,
अगर आणि माझ्या मळ्यामंदी घुसशील काय तुम्ही गाणी गात नाही, कारण की मला असं वाटतं की गाणी गायल्याने म्हणजे कॉपीराईट लागू शकतो, एवढा माझा सुरील आवाज आहेच. कैसा लगा मेरा मजाक? सुंदर असं निसर्गरम्य असं वातावरण आणि नागमोडी रस्ता, त्यात हा ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरला मागे लावलेली ही ट्रॉली, सुंदर अशी झाडे आणि झाडांमधून जाणारा हा असा काळा रंगाचा रस्ता. शुभम भाई कुठं चाललाय भाई? हा मला वाटतंय भाई डॅम मध्ये घेऊनच आहे, मला वाटतं बुडवून माराल मला. अरे हिचं काय इथे भाई? हा डॅम त्या साईडला आहे जिथून ते आलेले ते. हा असं मध्ये जायला भेटते का बघूया ना. येत पुढे व्ह्यू बघा, फक्त आता व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. तर तिथे आम्ही डॅम वरती पण जाणार होतो, पण तिथे जी आहे ती रिस्ट्रिक्टेड एंट्री आहे, तर आपण नाही जाऊ शकत. पण एका गावामध्ये इथे वरती येऊन आम्ही व्ह्यूचा अनुभव घेतला आणि खरं सांगतो खूप मजा आली. अशाच संडेला नवनवीन राईड्स जे आहेत आपण करणार आहोत. तर व्ह्यू तरी चांगला भेटलेला आहे. सकाळचे जे धुके असतात ते धुके आम्हाला फार काही बघायला भेटलेले नाहीत. तर आजचा हा प्रवास इथे संपतो आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून अशाच खूप सारे व्हिडिओ येत राहतील, नवनवीन राईड्स येत राहतील. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.